आता सुटेल वैदेचं ऑफिस, मग आपण भेटू तिला. हो चालेल ना, तुम्ही म्हणाल तसं करू. ठीक आहे चालेल. वैदेई वैदेई, ए गप्पू. जीजू काय कुठे चालली एवढी चिडून? नाही, चिडून नव्हते जात मी. ऍक्च्युली लक्ष नव्हतं माझं. आय एम सो सॉरी. लक्ष नव्हतं? चांगली तंद्री लागली होती. गप्पू म्हणले तेव्हा जाऊन थांबलीस. तुम्ही लव्हर्स इकडे कसे काय? ऍक्च्युली मला तुम्हालाच भेटायचं होतं. बघ, तुम्हाला थँक्स म्हणायचंय. तुम्ही आणि किमया मैत्रीण आहात म्हणून स्नेहा माझ्या आयुष्यात आली. खरंच थँक्स. इतकी मौल्यवान भेट दिली आहे तुम्ही मला. आणि ते झेरॉक्स काढायची होती ना, मग आपल्याला सगळं ते लग्नानंतर डॉक्युमेंट लागणार ना, सरकारी कामाला नोंदणी करायला. म्हणलं तुझ्या ऑफिस जवळ झेरॉक्स पण आहे म्हणून झेरॉक्स काढायला. फक्त एक सजेशन देऊ का? काय? तुम्हाला झेरॉक्स काढायचे बरोबर? आमच्याकडे एक डोंगर आहे, तिकडे कमाल कलर झेरॉक्स मिळतात. हा, फक्त त्याला सनसेट पॉइंट ही म्हणतात. पण झेरॉक्स, आहा हा, काय कलर झेरॉक्स देतो तो. आणि तिकडेच पायथ्याशी सोनूची पाणीपुरी पण आहे. म्हणजे बघा, तुम्हाला फक्त झेरॉक्स काढायचे असेल तर जाऊ शकता. ठीक आहे, जाऊया. तुम्ही पण चला ना आमच्यासोबत. मी कशाला कबाब मध्ये अड्डी? तुम्ही जा, मस्त फिरून या. ओके ठीक आहे, बाय. अरे काय जीजू, जर आग्रह केला असता तर आले असते मी पण. चला ना, खरंच खरंच चला. मी तुम्हाला म्हटलं मगाशी, ते खरंच म्हणत होतो. तुम्ही चला आमच्या सोबत, आम्हाला पण आवडेल तुम्ही आला तर. काय हो, चला ना. गप्पूच. इट्स ओके इट्स ओके, मी गंमत करत होते. अगं नाही, खरंच चल म्हणते. अरे तुम्ही जा, खरंच फिरता येईल. आणि पुढं पुढं काय? पुढं मी सांगितलं तसं रेशमला घे आणि फार्म हाऊसवर ये, विषय संपला. हे कसं शक्य आहे? म्हणजे त्याचं लग्न घरात एवढी माणसं असतील, बाया असतील, मग आम्ही दोघं म्हणजे. ते नार्या, जेवढी अक्कल तेवढंच पाजळणार काय? वाटलंच होतं मला. तिला घरात न उचलून घेऊन जा असं मी म्हणलेलंच नाहीये. मग आणि शिवाय तिच्या हाताला ना हळद लागलीये ना मेहंदी लागलीये. काही ना काही कारण करून ती बाहेर येऊ शकते ना. डोकं वापर की जरा. हे गुरु, हे बघ, तिला काहीतरी नाटक करून बाहेर ये म्हणा. ती एकदा घराबाहेर आली की तिला तिथनं पिकअप कर आणि डायरेक्ट फार्म हाऊस वर ये. तोवर मी तिकडे सगळं जोडणं करून ठेवतो. चालतंय. आणि थंडर ऐक, पुजाऱ्यापासनं लग्नासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी तुझी, कळलं काय? पण बिन नाही. आता ठरलं तर ठरलं. गुरुला शब्द दिलाय आपण, आणि आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर. तेव्हा काम करायचं, कळलं? हा. हे बघ, काय बी झालं तरी उद्या तुझं लग्न होणार म्हणजे होणार, फिक्स आहे. हा हा. त्याच्या म्हणजे होईल ना सगळं ओके मध्ये? नाही काय, तिच्या घरच्यांनी घोळबिळ घातला तर? नाही म्हणजे समज तिच्या घरातली पोलीस केस केली आणि रेशमनं शब्द फिरवला तर? रेशम कशाला शब्द फिरवे? तिचं तुझ्यावर प्रेम आहे ना? अरे काय म्हणजे काय भावा, असणारच ना.
100% आहे. ए नाऱ्या हाय ना प्रेम? होय होय, त्याच्या प्रेम हाय. घरातल्यांच्या प्रेशरला घाबरून वागल त्यामुळे ते बघू रे, हे आता सगळीकडे असंच होतं. आणि एकदा लग्न झालं ना की मग सगळं होतं आपोआप. तू नको कळत होतंय सगळं एकदम परफेक्ट होतंय. लग्नानंतर एकदा का पाना हल्ला की सगळं ओके. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळा घ्या. पहिल्या ठीक आहे, त्यासाठी लग्न व्हावं लागतं, कळलं काय? गुरु, तू नको काळजी करूस, मी आहे तुझ्या पाठीशी. तेजा, अरे रेशम, आता कोणी बी आडवं येऊ दे, तू फक्त माझीच होणार. गुरु, अरे बस की. अरे काय कसली मिठी मारतोय? हा, जशी काय शेवटची मिठी आहे आपली. आता मला मिठी नाही, तुझ्या नटीला मिठी मारायची आता. एक मिनिट थांब. आई, दीपू मावशी बोलते परवा येणार आहे. तिला म्हणाव येऊच नको. ऐकलंस का? येऊ नको म्हणाली तुला. हा गुड, वाट बघतोय. ओके ओके. अरे एवढी चांगली गेली डेट. थँक्यू. म्हणजे आता हे म्हणले तुला, पण माझ्याकडून पण थँक्यू गप्पू. तुझ्यामुळे आमची भेट झाली. तू आणि तुझा होणारा नवरा हे आभार प्रदर्शन कधी बंद करणार आहेत ग? आता 2 दिवसांवर लग्न आलंय. बापरे. काय काय होतंय? गप्पू, मला ना विचित्रच काहीतरी होतंय. विचित्र म्हणजे? गप्पू, आता शेवटचे 2 दिवस राहिले ना, मग मी हे घर सोडून जाणार. इथल्या अंगणात ना बालपण असं पायाखालून फुलासारखं सरलं ग. इथल्या वाऱ्यात आईच्या पदराचा गंध आहे. तुझा आवाज. तायडे, मी आले ग. आईचं ओरडणं, तिच्या ओरडण्यात पण ना माया गुंफलेली असायची. आता सगळं बदलणार. नवी माणसं, नवी नाती, सगळ्याला नव्याने सुरुवात होणार आहे. पण मी खरं खरं सांगू का, माझा जीव ना तुमच्यातच अडकणार आहे. खूप आठवण येणार आहे तुमची. गप्पू, हे सगळं रुखवताचं सामान मीच बनवलंय. म्हणजे ही सगळी तयारी, हे सगळं माझ्यासाठी. मला खरंच वाटत नाही. म्हणजे सारखं असं वाटतं की मी उद्या उठले ना की इथंच असणार, याच अंगणात, माझ्या आईच्या कुशीत. ठीक आहे, मग नको जाऊस. हा, तायडे तायडे. नाही त्याच्या
म्हणजे मी लहानपणापासून बघतोय तू माझ्यासाठी केवढं काय काय करायला लागलायस. आणि आता पण तू माई साहेबांच्या विरोधात चाललायस माझ्यासाठी. मी हे कधीच विसरू शकत नाही, आयुष्यात कधीच नाही. माझा जीव गेला तरी चालेल, पण मी तुझ्याशी खोटं कधीच नाही वागणार. गुरु दोस्ता, अरे दोस्त आहे आपला, जिगरी दोस्त आहे. उद्या तुझं लग्न होणार, माझा शब्द आहे. आता फक्त एकच काम करायचं, उद्या रेशमला घेऊन फार्म हाऊसवर यायचं. हा, इथं काय घोळ करायचं नाही. चल जा घरी जा. अरे सावकाश. चला आतमध्ये खूप काम आहेत. चल चल लवकर. रमावतीच्या भाग्यविधात्या माई साहेब, माई साहेब. 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 बस तू तरी थांब बाबा. अहो, ज्यांच्यासाठी घोषणा देते त्यांचं ऐका तरी. जालिंदर, हा, जनतेचा आशीर्वाद म्हणजे देवाचा प्रसाद. ते तर आहेच. आणि एकदा का प्रसादाचं वजन खांद्यावर आलं की खुर्चीचं वजन आपोआप वाढतंय. हे सगळे कार्यकर्ते जेव्हा आमच्यासाठी घोषणा करतात ना, तेव्हा विरोधकांची झोप उडते. आणि ते बघून आम्हाला लय आनंद होतो बघा. आणारे रमावतीच्या भाग्यविधात्या माई साहेब, माई साहेब. रमावतीच्या भाग्यविधात्या माई साहेब, माई साहेब. रमावतीच्या भाग्यविधात्या माई साहेब, माई साहेब. जनतेनं आपलं प्रेम हे असं मोकळं करून दाखवलंच पाहिजे बघा. त्यानंच बळ येतं. खरं सांगायचं ना, तर या सामूहिक विवाह सोहळ्याला तुम्ही सगळ्यांनी जो प्रतिसाद दिलाय ना, तो आमच्या काळजाला टच झालाय. तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवलाय त्याला आम्ही सार्थकी लावणार. हा तुमच्या माईचा शब्द आहे. बोला, काही शंका, नियोजनात काही फेरबदल करायचे आहेत का? माई साहेब, आता तुम्ही सांगाल तेच आमचं धोरण, हो की नाही? वय 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 वय. आणि काही काळजी करण्याचं कारण नाही बरं का. लग्न मंडप, पत्रिका, आरतुरे, आरत्या सगळं सगळं आमच्याकडनं आहे. हा, कारण तुमची लेकरं ती आमची लेकरं, त्यामुळे तुमची उपस्थितीच आमचा आहेर आहे. गोरगरिबांचा आधार माई साहेब, माई साहेब. 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 पुष्पा, मला वाटलं होतं ही बाई लंगड्या घोड्यावर खेळणार, पण या बाईनं डायरेक्ट वजीरच चालवलाय. हा लग्न सोहळा म्हणजे ना नुसता निवडणुकीचा मास्टर स्ट्रोक आहे. ह्या बाईनं लोकांची मनं जिंकली आहेत. पण माझं नाही,
या माई नावाच्या रथाला आता थांबवणं अशक्य आहे. तिच्या रथाच्या वेगाला कशी खीळ घालते ना ती बघा. आणि पुष्पाची वेळ आता बघाचा खेळ. चालणाऱ्या मस्तपैकी जाऊन झोप. गुरुभाऊ एक विचारायचं होतं, विचारू? म्हणजे खरं रेशा मोहिनीसन तुमचं लग्न ठरलंय काय? तुला मी काय म्हणलेलं ना रे, उडलेलं पाखरू पुन्हा आपल्या हातात येणार. पण कमाल आहे तुमची, कमाल. तुमचं नाटक कामी आलं. कसं आहे ना रे, तेजाला जर माझ्याने रेशमचं ब्रेकअपचं खरं कारण कळलं तर माझा सगळा प्लॅन फेल जाणार. पण गुरुभाऊ, आपण उद्या रेशम मोहिनीला उचलणार आणि फार्म हाऊसवर गेल्यावर? फार्म हाऊसवर जे काय होणार ते फक्त मलाच माहिती आहे. उद्या जे काय बी होणार त्याचा सगळा ठपका तेजावर येणार. पण एक बोलू काय, हे प्रखर आपल्या अंगलट नाही येणार. शुभ बोल म्हणलं की नाही, तोंडानं काहीतरी घाण करणारच. जा घरी जा, उद्याच्या तयारीला लागायचं आहे. चला, गुड नाईट. गुड नाईट. बरं अनिकेत, ते मी आतल्या खोलीत पण सांगितलं होतं, ते झालंय ना? हो, आतलं पण सर्व झालं, इथलं पण सर्व झालंय. काही राहिलं तर फोन करा, उद्या मी मुलगा पाठवून देतो. बरं चालेल. ए शांताराम, चल घे सगळं. ती हातोडी घे मागची. काय ग, एवढ्या रात्री कुठं निघाले स्वारी? हा अगं रेशूकडे चालली आहे, रात्री तिथेच थांबेल. का रात्रीचं? का म्हणजे काय आई? अगं मैत्रीण आहे ती माझी, उद्या लग्न होऊन ती सासरी जाणार, मग आमची भेट होणार नाही. आणि आज मेहंदी आहे तिची, मी गेले नाही तर तिला वाईट वाटेल. बर नाही, तुझ्या लक्षात नसल म्हणून सांगते. अगं तुझ्या तायडीचं पण लग्न आहे, ती पण जाणार आहे का नाही सासरी? मग परत नाही भेटायची. तिच्या जवळ नाही का थांबावं असं वाटत तुला? नाही बरोबर आहे आई, पण कसं आहे ना, ते तायडी आहे आणि रेशू पण आहे, म्हणून मी कळतंय ना तुला. येऊ मग? कळतंय. तू ज्या प्रकारे बोलतेस का नाही त्यावरून कळतंय की नक्कीच काहीतरी गडबड आहे. काय कशाला जायचं रेशू? खरं खरं सांगायचं वय तू? तुझ्यापासून काहीच लपत नाही ना? सांगा. आपली रेशू आहे ना, तिचं गुरु नावाच्या एका मुलावर प्रेम होतं. गुरु? तू ओळखतेस का त्याला? हा म्हणजे ओळखतच नाही, पण आता गावातलंच आहे ना, तर माहितीये. हा अगं, आपल्या रेशूने ब्रेकअप केलं ना त्याच्यासोबत, त्याला ते पटलं नाही, त्रास देत होता तिला, अगदी हल्ली हल्लीपर्यंतही. आणि आता तर तिच्या घरी लग्न सोहळा आहे, मग तिला खूप टेन्शन आलं होतं ग. उगाच त्याने येऊन काही तमाशा केला तर, म्हणून मग मीच म्हंटल की मी येते, थांबते, म्हणजे काही झालं तर सांभाळता येईल ना, म्हणून. बाकी काही. काय सांभाळणार आहेस तू? कोण आहेस तू? पोलीस आहेस की गुंड आहेस ग? ते काय नाही, गप आतमध्ये जायचं आणि जी काय आवरावरी आहे ती करायला लागायची. तायडीला आतमध्ये घेऊन जा. अगं आई तसं नाही, मी तू बाकी सगळं ठीक आहे, पण या बाबतीत मी तुझं काही ऐकून घेणार नाहीये, आधीच सांगून ठेवते. तुझ्या पप्पांना कळलं ना तर तुला 1 मिनिट पण इथं थांबू द्यायचे नाही. कशाला उगीच आगी तुडी मारतीस? सांगितलं तेवढं कर, आज जा गप.
आई मी प्रॉमिस केलंय ग तिला. आहेच का तुझं सगळं प्रॉमिस बिमिस आहे का ना ते सगळं खड्ड्यात घाल. मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. बाहेर गेलीस ना तर तंगड मोडून हातात दे. चला तायडे गप्पू चल हे सगळं सामान बाहेर आणायचंय मला मदत कर. चल 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 राहू दे चल. ए थंडर चल लवकर पाऊस येईल. नाही जरा थांबा. काय झालं? जरा बोलायचंय तुमच्याशी. काय म्हणजे ह्यो चांगुलपणाचा मक्ता घेऊन घेऊन तुम्हाला कंटाळा कसा येत नाही हो त्याच्यात? नाही माणसं मागच्या अनुभवातच पुढचं पाऊल उचलतात आणि तुम्ही मागचं सपाट आणि पुढचं पाठ असं करत चाललाय तुमचं. म्हणजे हो तेजादा तुम्ही एका नजरेत माणसाला ओळखताय, या गुरुला ओळखत नाही तुम्ही. तो गुरु त्याचा फायदा बघायला लागलाय तेजादा. ए थंडर काय पण काय बोलायला लागल्यास? हे बघा तेजादा मला मान्य आहे की तो तुमचा लहानपणापासून तो दोस्त आहे, चड्डी दोस्त आहे. पण आज मला बोलू द्या. हे बघा तेजादा त्या गुरुचं काय पण असू दे, काय पण असू मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. पण आता जे काय चाललंय की त्यात काहीतरी गडबड आहे. म्हणजे तुला असं वाटतंय का की गुरु माझ्यासमोर नाटक करतोय? असू शकेल तेजादा. नाही बघ तेजादा म्हणजे मला सांगा गुरुकडे अशी काय क्वालिटी आहे की त्या मुलीने त्याच्या प्रेमात पडावं आणि का? नाही म्हणजे मी नाऱ्या गुरु समजी एकसारखीच आहे, सडी पटांग. आम्ही काय बी करत नाही. पण बघ खरं सांगतो त्या गुरुचं दिल काळ आहे. नाहीतर मला सांगा ना की एवढे वर्ष त्यानं हे प्रेम प्रकरण तुमच्यापासून लपून का ठेवलं? रमावतीत एकदा तरी गाडीवरनं जाताना दिसलं, हातात हात घातलेलं दिसलं नाही? हो तेजादा तुम्हाला त्यानं फोटो दाखवले, त्या फोटो ती पोरगी जबरदस्तीने हसते आहे, सरळ सरळ दिसतंय. तुम्हाला कसं काय दिसलं नाही? तेजादा माझ्या हातला आवाज सांगतो तो गुरु तुमच्यापासून काहीतरी लपवतो, खोटं बोलतोय तुमच्यापासून. नाही थंडर, गुरु आपल्याशी खोटं नाही बोलणार. जरी बोलला असेल तर तो त्याच्या प्रेमासाठी बोलला असेल आणि प्रेमात सगळं माप असते. गुरु आपल्याशी खोटं नाही बोलणार. कळलं? तेव्हा हे असलं अन्नच बांधण्यापेक्षा गुरुच्या लग्नाचं सामान बांधायला घे. चल. आणि एक सांगतो, मला पण कोणतरी सांगितलं होतं, तुला म्हणून सांगतो. प्रेमात पडलेल्या दोन जीवांना एकत्र आणण्यासाठी जो कोण मदत करतो की नाही त्याला त्याची दुआ लागते. त्याच्या प्रेमात कसलीच अडचण येत नाही आणि मला माझ्या प्रेमात कसलीच अडचण नकोय. मी आता फक्त त्याच्या इशाऱ्याची वाट बघतोय. तेव्हा थंडर गुरु आपल्याशी कधीच खोटं नाही बोलणार. दोस्त आहे तो आपला.